टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं, त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत, ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल, कर्जाचं पुनर्गठन असेल, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल, कृषी पंपाचा चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही त्यामुळे तो विषय संपलाय, वीज बिल आम्ही वसूलच करत नाही, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे आणि रोयो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही तालुके आपण जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या वीज पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील, त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल, अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत। आता मी याच्याकडे बघतो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत, म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांनाच आहे, पण क्रॉप कम्पेन्सेशन, तर क्रॉप कम्पेन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे NDRFच्या नियमाप्रमाणे 8,500 रुपये आपण या ठिकाणी कोरडवाहूला देतो, हंगामी बागायतीला 17,000 रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण 22,500 रुपये हेक्टर देतो। त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे, ते पैसे आपण देणार आहोत। आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे, त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। त्यामुळे याकरता देखील 6,500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील, जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32,500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। याच्या व्यतिरिक्त जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही 35,000 पर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर 50,000 प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत। आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतव्यय दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला, आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते 5,000 कोटीच पकडले आहेत, पण आमचा अंदाज आहे 7,500 ते 10,000 कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील, पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडलाय कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे। पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल। किमान क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील, बाकी तर जे मृत व्यक्तींचं सहाय्य आहे, जखमींचं सहाय्य वगैरे हे आम्ही ऑलरेडी देऊन टाकले आहेत। 10,000 रुपये जे द्यायचे आहेत ते ऑलरेडी देऊन टाकलेले आहेत। बऱ्याच गोष्टी आपण यातल्या दिलेल्या आहेत, काही गोष्टी ज्या राहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आणि क्रॉप कॉम्पेन्सेशनचे पैसे हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि आपण जर विचार केला तर निव्वळ क्रॉप कॉम्पेन्सेशन करता आपण याच्यामध्ये जे पैसे देतो ते देखील जवळपास 18,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहेत। म्हणजे मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त पैसे
हे क्रॉप कम्पेन्सेशनला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। आम्ही तिघांनी बसून याच्यावर खूप विचार केला आणि हा निर्णय केला की 4 खर्च कमी करावे लागले तरी देखील आपण त्या संदर्भात मागे पुढे पाहू नये, कारण शेतकऱ्यांवर अभूतपूर्व अशा प्रकारचे संकट आहे आणि म्हणून आपण जे काही जास्तीत जास्त करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करू। याच्या व्यतिरिक्तही आमचा हा प्रयत्न आहे। आज मुख्यमंत्री सहायता निधीला देखील मोठ्या प्रमाणात लोक मदत करतायत आणि त्याही माध्यमातून अनेक गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या कुठल्याच नियमामध्ये आपल्याला कव्हर करता येत नाहीत। त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी हळूहळू आढळतील त्याच्यावर आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं किंवा काही लोक नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त व तसेच पुराने वाहून गेलेल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी। फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना 31,628 कोटींचं पॅकेज हे आता जाहीर झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता। खरडून गेलेल्या जमिनीसाठी 47,000 रुपये हेक्टरी मदत, शिवाय जमीन पूर्ववत करण्यासाठी मनरेगाच्या मार्फत 3 लाख रुपये हेक्टरपर्यंत मदत जाहीर, बाधित विहिरी पूर्ववत करण्यासाठी गाळ काढण्यासाठी 30,000 रुपयापर्यंतची मदत, तसेच निव्वळ क्रॉप्ससाठी 18,000 कोटींपेक्षा अधिकची मदत जाहीर। हे निव्वळ पिकांसाठी दिलेला ऐतिहासिक मदत आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील 29 जिल्हे, 253 तालुके व 2059 मंडळात ही मदत देण्यात येणार आहे। कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये, हंगामी बागायती शेतकऱ्यांना 27,000 रुपये, तर बागायती शेतकऱ्यांना हेक्टरी 32,500 रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। यामध्ये विम्याची अतिरिक्त मदतसुद्धा मिळणार आहे। क्रॉप डॅमेज झालेले आहेत तिथे मदत होणार। 65 मिलीमीटर पावसाची अट आवश्यक नाही। पशुधनासाठी देखील आवश्यक ती मदत, दुधाळ जनावरांना 37,500 रुपयांची मदत ही देण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी ही घोषणा केलेली आहे। तुम्ही ते बघू शकता। दुधाळ जनावरांसाठी 37,500 रुपये, ओढकाम जनावरांसाठी 32,000 रुपये, दुकानाचे नुकसान झाले असेल तर 50,000 रुपये, ज्यांच्या घराचे पूर्ण नुकसान झालेले आहे त्यांना PM आवासमधून घर दिले जाणार। त्याच्यानंतर पीक विमा धारकांना हेक्टरी 17,000 सरसकट, तसेच खरीप पीक विमा 2025 सुद्धा। त्याच्यानंतर कोंबडी नुकसान झालेले असेल तर प्रत्येक कोंबडी 100 रुपये। हे सर्व अनुदान हे फार्मर ID म्हणजे शेतकरी ओळखपत्र या धारकांना खात्यात जमा होईल। तर शेतकरी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे, म्हणजे आता लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही दिवाळीपूर्वीच जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपले KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।